कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि मामी, चारू तुझी भाची आहे ना, मग तू तिच्याबद्दल असं का बोलतेस? तर आनंद व्हायला हवा होता ना। आणि तसंही तुलाही आधी हेच हवं होतं। श्रीनू, अरे हे बघ, तुझं ओवीवर प्रेम आहे हे जर का मला माहित नसतं ना, तर मला नक्कीच आनंद झाला असता। अरे पण ओवी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते। तिने आतापर्यंत तुझ्यासाठी काय काय सहन केलं नाहीये, हे सगळं माहित असताना तिला बाजूला करून तू जर चारू सोबत लग्न करायचं म्हणत असशील ना, तर ते मला अजिबात आवडणार नाहीये। श्रीनू, विचार करा रे, जर हीच गोष्ट ओवीने तुझ्या बाबत केली असती तर झालं असतं तुला। पण मामी, जर ओवीची याबद्दल काहीच तक्रार नाहीये तर तुम्ही का विरोध करताय? श्रीनू, अरे प्रश्न ओवीवरती अन्याय होतो का त्याचा नाही हा। तू चारूशी लग्न नाही केलंस तर ओवीशी लग्न लावून देईल असा समजू नकोस। आणि हा, ही चारू ना आता एक क्षण पण माका या घरात नको हा। ठीक आहे, नाही राहणार चारू या घरात। मग मी चारू सोबत लग्न करून आमचा संसार थाटेन, पण मी माझा निर्णय बदलणार नाही। शिरा पडली, कसा समजावायचा आता आहे का? चारू, माका वाटलेला तू सुधारला असशील। हाय रवान इथल्या वातावरणात तू बदलला असशील, पण नाही। कधी तू इकडे नाटका करतस आणि कधी तुझ्यामुळे इकडे नाटका होतात। माका नक्की खात्री आहे की ह्याच्यात तुझो 100% हातभार असतो लो, आणि मनानच या सगळा होता। काका, तुम्ही प्लीज चारूला कसलाही जाब विचारू नका। या सगळ्याबद्दल तिचं काही म्हणणं नाहीये। हा सर्वस्वी माझा निर्णय आहे। यात तुम्ही मला तुमचा आशीर्वाद दिलात तर मला खूप आनंद वाटेल, पण जर तुम्ही तसं करणार नसाल तरी मी माझा निर्णय मागे घेणार नाही। दादा, तुम्ही तरी त्याला काहीतरी सांगा ना, समजावून सांगा ना त्याला। ओवीने त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा तिला न्याय द्या दादा, तो तुमचं नक्की ऐकेल। श्रीनू, तू चारूशी लग्न करण्याचा निर्णय विचार करून घेतोयस? कोणी तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।